लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणावरती बारीक लक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात. मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात असल्याची देखील माहिती. नसरापूर प्रकरणातील आरोपीला हालहाल करत संपवावं, राज ठाकरे यांची ही मागणी. तर फास्टॅग पद्धतीने कारवाई करू म्हणणाऱ्या सरकारने फास्टॅगची व्याख्या सांगावी. राज्यात कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाहीये, राज ठाकरे यांची ही प्रतिक्रिया समोर. तर पुण्याच्या नसरापूर प्रकरणातील मुलीच्या तोंडामध्ये थेट सॉक्स आढळला. शवविच्छेदन अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर. मुलीच्या छातीवरती वळ उमटल्याचं देखील शवविच्छेदन अहवालातून समोर. 4 वर्षांच्या चिमुरडीची अत्याचार करत केली हत्या. पुण्याच्या नसरापूर प्रकरणी आता पोलीस तपासाला वेग. साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास पोलिसांकडून सुरुवात. विशेष तपास पथकानं महत्त्वाच्या व्यक्तींचे जबाब देखील नोंदवले. सीसीटीव्ही फुटेज, विविध तांत्रिक पुरावे जप्त. आरोपी भीमराव कांबळेला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्री फडणवीसांची घेणार भेट. नसरापूर घटनेसंदर्भात सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार. सुप्रिया सुळेंसोबत नसरापूरमधील ग्रामस्थ देखील असणार. नसरापूर प्रकरण फास्टॅग कोर्टामध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नसरापूर घटनेचा निषेध. सोलापूरमधील नागरिक आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत रस्त्यावर ठिय्या आंदोलन. खासदार ज्योती वाघमारे, भाजप शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर या आंदोलनामध्ये सहभागी. नसरापूर प्रकरणी आता फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचीही मागणी. नराधम आरोपीला फाशी द्या, प्रणिती शिंदे यांचीही मागणी. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ही पूर्णतः खालावली आहे. राज्यामध्ये ड्रग्ज तस्करी आणि बलात्काराचं प्रमाण हे वाढत चाललंय. जयंत पाटलांची राज्य सरकारवर ही टीका. महाराष्ट्र नसरापूरमधील पीडित परिवाराच्या बाजूने उभा. पोलीस आरोपीला यमसाधनी पाठवण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या करणार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया समोर. राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबत नाहीये. गुन्हा घडला की अटक आणि वर्षानुवर्ष सुनावणी, मात्र पुढे काहीच होत नाही. सरकारने इगो बाजूला ठेवून विषय गांभीर्यानं घ्यायला हवा. रोहित पवारांनी ट्विटमधून प्रतिक्रिया व्यक्त केली. नसरापूर प्रकरणाची घटना अतिशय भयावह. कायद्याची भीतीच गुन्हेगारांमध्ये राहिलेली नाही. शिवरायांप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आरोपीला चौरंग शिक्षा द्यावी. संगीता तिवारी यांची ही मागणी समोर. राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवाय. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचीही मागणी. जळगावमध्ये 17 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची देखील धक्कादायक घटना. या प्रकरणी आता रामानंद नगर पोलीस ठाण्यामध्ये तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. आकाश पाटील असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव. आपल्या आणि मुलाचे आधार आणि पॅन कार्ड तपशील धार्मिक कामासाठी भोंदू घरातलं दिले. त्याचा गैरवापर करून बोगस खाती देखील उघडण्यात आलेली आहे. ईडीच्या चौकशीमध्ये प्रतिभा चाकणकर यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ. चाकणकर आणि खरातमध्ये 230 कॉल आणि 200 पेक्षा अधिक मेसेजेसची देवाणघेवाण झाली आहे अशी देखील माहिती समोर. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती नाही. सरकारी विश्वसनीय सूत्रांची माहिती. बोरवणकरांच्या नियुक्तीबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. रोहित पवारांनी बोरवणकर यांची नियुक्ती करण्याची मागणी केलेली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळीआधी नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती. दिवाळीच्या आधी मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होतील सूत्रांची माहिती. पक्ष संघटना न वाढवणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार अशी देखील सूत्रांची माहिती. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पत्नीला मिळावं यासाठी आमदार महेश शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेनेमध्ये नाराजी. महेश शिंदेंवर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता सूत्रांची माहिती. पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून भिन्न भूमिका मांडल्याचा महेश शिंदे यांच्यावरती आरोप. 150 वर्षांनंतर सत्ताधारी आताच शिवरायांचं नाव का घेत आहेत? इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा सवाल. हे पुतना मावशीचं प्रेम आत्ताच नेमकं का आलं? सत्ताधाऱ्यांना पानसरे चुकले असं वाटतंय का? इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचा हा सवाल. 5 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये सत्तापालट. भाजपचा दबदबा. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरीमध्ये भाजपचं सरकार. तमिळनाडूमध्ये थलपती विजय आणि केरळमध्ये काँग्रेसची सत्ता. डावे सत्तेच्या बाहेर. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी टीव्हीके नेत्यांचे प्रयत्न देखील सुरू. टीव्हीकेचे नेते पक्षप्रमुख थलपती विजयच्या निवासस्थानी दाखल. तर विधानसभा निवडणुकीमध्ये टीव्हीके पक्षाचा 108 जागांवरती विजय. तमिळनाडूचे सहकार मंत्री आणि डीएमकेचे ज्येष्ठ नेते पेरिया करुप्पन यांचा एकमतानं धक्कादायक असा पराभव. टीव्हीके पक्षाचे उमेदवार श्रीनिवास सेतुपती यांनी त्यांचा पराभव करत विजय मिळवला. तिरुपट्टूर या मतदारसंघातून टीव्हीकेच्या उमेदवार श्रीनिवास सेतुपती हे विजयी. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाबाबत आता आज दिल्लीमध्ये बैठक. भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी देखील दिल्लीला येण्याची शक्यता. पश्चिम बंगालमध्ये 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी होणार.
पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर वाद सुरू. टीएमसी पक्षाच्या कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली. तृणमूलचे नगरसेवक सुशांत घोष यांच्या कार्यालयाची तोडफोड. पश्चिम बंगालच्या जनतेने विकासाला मतदान केलं. जनतेने ममता बॅनर्जी यांच्या थर्ड डिग्री राजकारणाला उद्ध्वस्त केलं. पश्चिम बंगाल या ठिकाणच्या भाजपच्या विजयावर मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष बदलले जाणार. संघटन सृजन अभियानातून काँग्रेस आपला पक्ष मजबूत करेल. राज्यातील काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष देखील बदलले जातील. काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांची ही माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांसह माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उद्या नाशिकमध्ये नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरावरती ध्वजारोहण करणार. यावेळेस आता गोदावरीची महाआरती देखील केली जाणार. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान राष्ट्रपती मुर्मूंची घेणार भेट. आज दुपारी 12:30 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये भेट घेतील. पंजाबमधील सर्व मंत्रिमंडळ आणि आप आमदारांसह भेटीला जाणार. भाजपमध्ये विलीन झालेल्या आपच्या खासदारांवरती कारवाईची विनंती केली जाईल. मुंबईच्या पायधुनी परिसरातील 4 जणांच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम. फॉरेन्सिक रिपोर्ट अद्यापही प्रतीक्षेत. पोलिसांनी अद्याप मृत्यूचा निष्कर्ष काढलेला नाही. कलिंगडापासून मृत्यू झाल्याच्या अफवांपासून दूर राहा असं पोलिसांनी आवाहन केलं. एसआरपीएफच्या प्रतीक्षेत खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून आता प्रश्न घेतल्याचा आरोप. 100 पैकी 85 प्रश्न जशास तसे. विजय वडेट्टीवार यांचा हा आरोप. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याचे खेळ सुरू. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. या प्रकरणाची चौकशी करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी. व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम 3 दिवसीय भारताच्या दौऱ्यावर. आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये मोदींची भेट घेणार. भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक होणार. या बैठकीमध्ये व्यापार, गुंतवणूक, धोरणात्मक सहकार्याच्या मुद्द्यांवर देखील चर्चा होण्याचा अंदाज. बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आता आजपासून अर्जांची सुविधा. विद्यार्थ्यांना राज्य मंत्रिमंडळावरती संकेतस्थळावरती अर्ज भरता येणार. जूनच्या सुरुवातीला मान्सून केरळमध्ये धडकणार. यावर्षी मान्सून वेळेत दाखल होण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज. 14 ते 20 मे या दरम्यान आता अंदमान आणि निकोबार या ठिकाणी मान्सून धडकणार असल्याचा अंदाज. त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन काळाबाजार प्रकरणामध्ये 5 आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला. नाशिक न्यायालयाचा महत्त्वाचा हा निर्णय. तर व्हीआयपी दर्शनासाठी पैसे उकळल्याचा आरोप. लग्नाच्या कारणावरून एका आरोपीला 3 दिवसांची सवलत. अमरावती जिल्ह्यामध्ये एका वर्षामध्ये तब्बल 358 उपजत बालकांचा मृत्यू. मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक हा मृत्यू. अपुरं पोषण आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव, त्यामुळे मृत्यू. बीडच्या माजलगावमधल्या कॅफे अत्याचार प्रकरणात नवी माहिती. आरोपीच्या मोबाईलमध्ये पीडितेचे अश्लील व्हिडिओ सापडले. बेकर्स लॉज कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेले. जळगावच्या चोपडा तालुक्यातील वैजापूर परिसरात खतांची बेकायदेशीर वाहतूक करत तस्करीचा प्रयत्न करण्यात आला. कृषी विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून कारवाई करत तब्बल 6,33,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 2 जणांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दुकानातील मडके फोडल्याचे देखील प्रकरण. महिलेचा आणि दुकानाचा काहीही संबंध नाही, मटका विक्रेत्यानं केलं स्पष्ट. महानगरपालिकेने दिव्यांगांच्या व्यवसायावरती कारवाई केली तर उत्तर देऊ. प्रहारचे पदाधिकारी कुणाल राऊत यांचा महानगरपालिका पदाधिकाऱ्यांना इशारा. नाशिकच्या मालेगावमध्ये विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी तर एका खासगी महाविद्यालयातील हा धक्कादायक प्रकार समोर. सहाय्यक प्राध्यापकाला पोलिसांकडून बेड्या. गोंदियामध्ये चिमुकलीवरती अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेप. विशेष पोस्को कायदा न्यायालयाचा हा निकाल. दंडाचे 20,000 रुपये पीडितेला देण्याचे आदेश. 1 वर्ष 10 महिने 3 दिवसांमध्ये प्रकरणाचा निकाल. लक्ष्मण उर्फ मुका इस्रू ब्राह्मणकर असं आरोपीचं नाव. भाडेकरूंची माहिती लपवणाऱ्या 38 घरमालकांवरती आता गुन्हे दाखल. तर पिंपरी चिंचवड पोलिसांची कठोर कारवाई. अनेक घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे नोंदवलेलीच नाही. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.